कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लीलाला एवढं कमी समजू नकोस, बिंदास मुलगी आहे ती। हे सगळे रिपोर्ट घरातल्या प्रत्येकाला दाखवून हे खरे आहेत का खोटे आहेत हे विचारायला कमी करणार नाही। ही रेवती कोण? मैत्रीण आहे माझी। ही त्या लीलाची बहीण तर नाही ना? त्याच्याशी तुम्हाला काय घेणं देणं आहे? हे बघा, माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसू नका तुम्ही। तुझी कुठलीही चूक महागात पडू शकते। तू कोण समजतोस कोण रे स्वतःला विक्रांत? हा, तुला काय वाटलं तू असा बेकरीत येशील, मला ब्लॅकमेल करशील, माझ्या हातात ती अंगठी ठेवशील आणि मी तुझ्याशी लग्न करायला तयार होईल? हे बघ, तू आणि तुझी अंगठी गेला खड्ड्यात, कळलं ना? मी कुठल्याही परिस्थितीत तुझ्याशी लग्न करणार नाहीये। आणि तू मला धमक्या काय देतोस रे? जा जा, तुला कोणाला सांगायचं त्यांना सांग। हा, मी नाही घाबरत। अरे तू ब्लॅकमेल केलंस तिला? सोड। तू तुझी हिम्मत कशी झाली रे? सोडा मला। हे बघ, मी तुला आधीच सांगितलं होतं माझ्या पर्सनल मॅटर मध्ये पडायचं नाही म्हणून। तुमच्या तालावर नाचायला तुमचा नोकर नाही मी। नाचावं लागेल, नाचावं लागेल। एजेला जर आयुष्यात उठवायचं असेल ना, तर मी सांगतो ती प्रत्येक गोष्ट करावी लागेल। हे असले फालतू धंदे करून माझ्या प्लॅनची वाट नाही लावायची। जमणार नाही। आजपर्यंत खूप ऐकलं तुमचं। तुम्हाला काय वाटतं, देवाने डोकं फक्त तुम्हालाच दिलंय? आता यापुढे एजंटची वाट कशी लावायची ना, ते माझं मी बघेन। यापुढे तुमच्या कुठल्याही प्लॅन मध्ये मला इंटरेस्ट नाहीये। आणि हा, हे कर्ज आहे माझ्यावर, त्याचा सकट परत करेन। विक्रांत, हा शहाणपणा तुला खूप महागात पडेल। सोडणार नाही मी तुला। 11 वाजले, लीला अजून घरी आली नाही। काय करू? फोन करून बोलवू का तिला? आजी, एजे कुठे आहेत? मला त्यांच्याशी बोलायचंय। बरं झालं बाई तू लवकर आलीस। जा आधी लवकर तयार हो। बाळा, आज विराज आणि सरस्वतीच्या लग्नाचा वाढदिवस आहे, पाहुणे येणार आहेत, लवकर तयार हो बाळा। पण आजी मला तर नंतर बोल ना, अभिरामशी वेळ आहे खूप। लवकर तयार नाही झालीस ना तर प्रॉब्लेम होईल। जा आणि गेस्ट रूम मध्ये जा आणि तयार लवकर लवकर प्लीज। बरं ठीक आहे, ठीक जा जा जा। आजी, अरे छान दिसतायत आजी पाया पड। अरे बस 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 नको। अरे तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा। खूप खूप शुभाशीर्वाद। असेच एकत्र राहा, एकमेकांना साथ देत राहा। थँक्यू आजी। अगं, किशोर कुठे आहे? त्याचं आवरलं की नाही दुर्गा? आजी ते घरात नाहीच, ते मीटिंगला गेले ते का महत्वाचे। अरे मग तू येणार कधी? तयार कधी होणार? आजी काळजी नका करू, येतील एवढ्यात। लक्ष्मी, बुफे वेळेत सुरू होईल ना? हो वहिनी। हा वहिनी, मी काय करू? तू काय करणार? काही करू नकोस, उत्सव मूर्ती आहेस, शांत बस। छान दिसतेस। आपल्या माणसांना घेऊन नीट सगळी माप काढा, कळलं काय? हा, व्यवस्थित काम झालं पाहिजे। जा। बोला किशोर साहेब, बऱ्याच दिवसांनी आठवण काढलीत गरीबाची। चला साळुंके, तयारी करा।
मैदानात पुन्हा उतरायची वेळ आली आहे. तो काय सांगता काय? अहो मी वाटच बघत होतो कधी एकदा तुम्ही बोलावता आणि मी जास्त उतावळा होऊ नकोस. फक्त तयार राहा एवढंच सांगायला फोन केला होता. प्लॅन काय ते योग्य वेळ आल्यावर कळवे. हो मी रेडी. किती लावतीस तू? काय झालं तुम्हाला? लागलं का? लागलं काय? सॉरी. स्टॉप इट. पुढच्या 2 मिनिटात तू मला हॉलमध्ये हवी आहेस, कळलं? आपण काही नीट बोलूच शकत नाही का? तू पहिले नीट वागायला शिक. मला तुमच्याशी खरं तर महत्वाचं काहीतरी बोलायचंय. तिला खाली गॅस थांबलेले आहेत. पुढच्या 2 मिनिटात तू मला खाली हवी आहे आणि स्टॉप दिस नॉनसेन्स. ते बोलायचं ते नंतर बोल. मी बाहेर थांबलोय, लगेच ये. झालं, चिडली. ह्यांना का कळत नाहीये की मला त्यांच्याशी नॉनसेन्स बोलायचं नाहीये. आता ह्यांना कसं सांगू की तो विक्रांत परत माझ्या रेवला त्रास देतोय. हा साला किशोर जहागीरदार कोण 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 समजतो कोण स्वतःला? मला मारलं त्याने, विक्रांतला. मी सोडणार नाहीये त्याला. त्याला वाटत असेल की मी त्याच्या हातातलं खेळणं आहे, कसंही नाचवेल मला, पण नाही. मी आता दाखवतो मी काय करू शकतो ते. विक्रांतचा फोन. साळुंखेची हिंमत वाढली वाटतं. माझा फोन कट केला. चला बाय बाय. विक्रांत, तुम्हाला थोडा सुद्धा वेळ नाहीये का? अगं नाहीये. नाहीतर आलो नसतो का मी? खरंच पॉसिबल नाहीये. आफ्टर माझ्या बहिणीची अॅनिव्हर्सरी पार्टी आहे की नाही, मग मी आलो नसतो का? निदान 5 मिनिट तरी. आणि तुम्हाला खरंच काहीतरी सांगायचं आणि मी त्यासाठी फोनही केला होता. तुला काय वाटतं मला तुझ्यासोबत वेळ घालवायला आवडत नाही का? अगं पण खरंच पॉसिबल नाहीये. मला आता ड्युटीवर पळावं लागतं. आपण एक काम करूया. आपण संध्याकाळी मस्तपैकी डेटवर जाऊया, कॉफी शॉप मध्ये. तिथे गेल्यानंतर तू मला सगळं काही सांग निवांतपणे. तेव्हा नो ड्युटी, नो फोन कॉल्स, फक्त तू आणि मी. ठीक आहे. आता तुम्ही ड्युटीचं नाव पुढे केलंय तर मी तरी अडवू शकत नाही, पण निदान घरी तरी लवकर या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.